भाऊ या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे तो म्हणजे आपला सर्वांचा आवडता शाहिदभाई मुलानी यांचा कुशल हिंद केसरीचा मानकरी आपला सचिन 2 नंबरचा मानकरी ठरला. आपल्या शाहिदभाई आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम पण आपल्याबरोबर आहे. शाहिदभाई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीचा आनंद आहे आज? खूप म्हणजे मनापासून त्याने एक चांगली गोष्ट दिली. आज हे 2 नंबर आपला झाला. खरं तर आज 2 नंबर हे 4 नंदींचा झालेला आहे, त्यामुळं त्याचा सगळ्यात मोठा आनंद आहे की एक 4 नंदी आज 2 नंबरसाठी पात्र ठरले ते. आणि योगायोग असा की दोन्ही नंदी आज म्हणजे आपला सचिन असो, चित्ता असो, तोडकर साहेबांचा सुंदर असतो किंवा माऊली साहेब आपले संजय सरगरांचा माऊली, हे 4ही नंदी चांगले पळाले. आणि आज 2 नंबर सेमीत सामन्यात उतरले. आणि त्यानंतर आमच्या संगनमताने आम्ही सचिन आणि चित्ता या 2 नंदींना पळवायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अतिशय चांगला ठरला आणि यांनी 2 नंबर करून ते सिद्ध करून दाखव. गाडी कशी पळाली सांगा जरा. चित्ता जरा काय सांगाल त्याच्याबद्दल, कारण सचिन आणि चित्ता ही जोडी प्रेक्षकांनी जरा थोडस चर्चा केली की कारण की गाडी कशी म्हणायचं म्हणलं तर योगायोग म्हणावं लागेल का तर चित्ताचा 15 दिवसापासून आपल्या सचिनच्या पैऱ्यात पळायसाठी आमचे संपर्क चालू होते. आणि योगायोगाने काल दुपारी पण मला 4 वाजता पण कॉल आलता चित्तावाल्यांचा की काही करून आपण पळू म्हणून. परंतु योगायोग असा की आपले माऊली सरगरांचा आपला संजय सरगरांचा माऊली त्यांचाही मला काल दुपारी कॉल आलता की पैरा माझा थोडासा प्रॉब्लेम झालाय आणि माऊलीला जर एखादा चांगला पैरा आला तर त्या पैऱ्यात आपण म्हणजे मला सांगा. आणि योगायोगाने हे दोन्ही पैरे म्हणजे म्हणजे एक आपण आपल्याकडून झालेले आहेत. आणि योगायोग असं की आम्ही दोन्ही गाड्या 2 नंबर सेमीत आल्या आणि दोन्ही नंदींनी म्हणजे 4ही मालकाचे आमचे मानात उंचावर ठेवले. कुठेतरी ज्या पद्धतीने सेमीफायनल सामना झाल्यानंतर तुम्ही सचिन आणि चित्ता पळवण्याचा जो निर्णय घेतला तो कुठेतरी म्हणजे सार्थक ठरला म्हणावं लागेल. त्यांनी ते करून दाखवलं 100%. एक नवीन रक्ताचे दोन्ही बी म्हणावं लागतील. दोन्ही दुष्यच आहेत. तर एक आम्ही त्यांची बी इच्छा होती की सचिन बरोबर पळायचे आणि आमची इच्छा होती की चित्ता बरोबर आम्हाला बी पळायचं होतं. मग हा योगायोग म्हणायचा आणि दोन्ही नंदींना योग आला आणि आज दोन्ही नंदी एकत्र पळाले. आम्हाला बी चांगलं वाटलं. आज महाराष्ट्राने पाहिलं की ही जोडी पळाली, तुम्ही म्हटलं ते पळायची होती, पण आता ही जोडी 3 फेऱ्याच्या मैदानात आज पळालीच, पण आता 3 फेऱ्या कधी पळणार काय? 100% लवकरच ही जोडी पळताना दिसेल. सचिनच्या स्पीड बद्दल काय सांगाल की तुम्ही बघितलं तोंडाला जास्त वाढतोय आता, त्याच्याबद्दल काय सांगाल? सचिनचं आतापर्यंत काय होत होतं की म्हणजे थोडंसं आजारातनं उठलेला होता, थोडंसं काय 19-20 होतं. परंतु जसा जसा रिकवर होत चाललाय किंवा त्याचे जसे 2 दात लावलेत आणि तो जसा सगळ्या ह्याच्यातून मुक्त झालाय तसं सचिन खालून वरपर्यंत आता एक पहिल्यासारखा एकसारखा निघायला लागलाय. जाईल त्या अजून जास्त तळ आहे उलट. नाही, खालचा तर जास्तच आहे, पण थोडासा समोर 100 फूट थोडंसं 19-20 व्हायचं. परंतु आता त्या 100 फुटात बी सचिन त्याची कमाल दाखवायला लागलाय. आपला सचिन आणि सुंदर या गाडीचं आजचं नियोजन कसं झालं होतं काय? सचिन आणि सुंदरचं आमचे मार्गदर्शक आनंद बल्ला सर आणि आमचे म्हणजे सचिनचे सगळे हे म्हणावं लागेल. करते धरतेच म्हणा. आपले स्वप्नील शेठ सनस या दोघांनी मिळून केलेलं होतं आणि त्यांनीच मला तर पायरा माहीत पण नसतो. मला काल वाटतं दुपारी मला यांनी सांगितलं की पावत्या टाकलेत आणि संध्याकाळी ऐका म्हणून. मला पावत्या बी माहीत नव्हतं नाव कोण आहे काय आहे आणि मी कधी विचारत बी नाही या दोघांना की तुम्ही पायरा कुठला का. तर आजपर्यंत जेवढे काही स्वप्नील शेठ असो आमचे आनंद बल्ला सर असो यांनी जेवढे काय माझ्या म्हणजे सचिनसाठी केलेलं आहे सगळे सचिनच्या हिताचंच केलेलं आहे. कधीच सचिनच्या एक ही अशी गोष्ट केलेली नाही की ती त्या गोष्टीतून सचिनची किंवा माझी मान कुठं हे व्हायचं. आता हिंद केसरी मैदान येतंय पेडगावचं, त्या मैदानाची तयारी कशी केलेली आहे सचिनची? सचिनची आता ही रेसलच चालू आहे म्हणायचं थोडक्यात आता. आणि असले 2 दिग्गज माझ्या पाठीशी असतील, बल्ला सर आणि स्वप्नील शेठ, तर मला नाही वाटत सचिन म्हणजे अशा एखाद्या हलक्या ह्याच्यात
म्हणजे चांगल्याच ह्याच्यात पळेल हे मित्रांनो बैलगाडी मालकाचा ज्यासाठी 8 तास असतो किंवा ज्यासाठी प्रयत्न चालू असतात गोलाला समोर आली होऊ शकता सर्व काय असतं ते बैलगाडी क्षेत्रामध्ये हे असतं काय सांगाल सगळं आता या ट्रॉफीसाठीच आहे आणि आम्ही तर म्हणजे आमचं त्या पहिल्यापासून एकच आहे ट्रॉफी आमचा सगळ्यात जीव म्हणलं तर ट्रॉफीवर गुंतलेला असतो आणि ट्रॉफी मिळाली का बस आमचं बाकीचं उद्देश काहीच नसते. गुलालाचा बादशाह म्हणावं लागेल आता सगळ्या महाराष्ट्राला असं, कारण की गुलाल जिथं जाईल तिथं गुलाल आहे. 100% त्याला आज आपण त्याचं जर पाहिलं तर मला वाटतं माझ्याकडे नंदी येऊन 6 महिने झाले. आज 6 महिन्यात 1 महिना मला वाटतं 30 दिवस 32 दिवस तर तो आजारात त्याच्या ऑपरेशन मध्ये बसून होता. तर 5 महिन्यात त्यांनी 13 1 नंबर 2 त्यात एक हिंद केसरीचा 1 नंबर आहे आणि वडकीचा 2 नंबर म्हणजे 2 नंबर 3 1 नंबर 1 6 नंबर आणि एक 4-5 मैदानात त्यांनी मार खाल्लेला आहे. म्हणजे त्यांनी एवढ्या कमी वयात आज मला 13 1 नंबराचा मानकरी ठेवणं आणि माझी मान उंचवणं हे माझ्या आयुष्यातलं न भूतो न भविष्य न घडणारी गोष्ट आज आपल्याला सचिनच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि सचिननं जे काय दिलंय ते मी खरंच मी सांगतो की मी त्याचं ऋण कधीच फेडू शकणार नाही. सचिनचे बी असो आणि आमच्या आनंद बल्लाळ सरांचे बी असो की त्यांनी जे माझ्यासाठी प्रयत्न केलेत जे माझ्यासाठी जे आज मी किती जरी केलं तर नौका गाडा मालक होतो. 1 वर्षाचा गाडा मालक म्हणजे काय असं काय त्याला पूर्ण अनुभव नाही किंवा माझे पहिले घरचे चालत होते माझ्या घरी नंदी होते त्याचे मी असं काहीच नव्हतं. ह्याच्यातून मी शून्यातून केलेलं आहे आणि आज भारतात म्हणा महाराष्ट्रात म्हणा एक चांगलं नाव आणि चांगलं आपल्याला आपल्या म्हणजे सचिननं माझं एक नाव उंचवलं आणि माझं नाव अभिमानानं आज वर ठेवलं त्याबद्दल खरंच मी त्यांचा ऋणी आहे. तुम्ही आता म्हणजे म्हटलं की महत्वाचं असतं की नाव झालं पाहिजे म्हणजे साथीदार पण तुम्हाला आले स्वप्नील सेठ असतील किंवा बळवंत सर. स्वप्नील सेठ काय सांगाल महत्वाचा वाटा तुम्हाला म्हणजे सांगितलं की महत्वाचा रोल तुम्ही निभावता यात नाही करतात ते सगळे तेच करतात. हां नियोजन तुम्ही करताय पण त्याच्या मागच्या हिरोच्या पद्धतीने आपण बैल पळतोय बैल कुठल्या बैलाला काही पळत नाही सगळ्यात महत्वाचं पळतोय बैलाला बैल आपला पळतोय बैल पळल्यानंतर जास्त काय डोकं लावायला लागत नाही आणि जिथं डोकं लावायची गरज येते तिथं डोकं लावणारा खंबीर माणूस आहे त्यामुळे भीती कुठल्या गोष्टीची वाटत नाही. आकडे गेल्यानंतर जे दडपण असतं बैलगाडा मालकावर आज काय होईल ते दडपण करणं निघताना दिसते त्यामुळे त्याचा एक आउटपुट आपल्याला 100% मैदानात मिळत असतो. आपला सचिन आणि तुमची दावण थँक्यू धन्यवाद.